तर सर अजून एक विचारायचं आहे की काही साप अंडे देतात पण काही पिल्ले देतात का? बरोबर. असं कसं मग? तर काही साप, सगळेच साप अंडी देतात खरं तर. बरं, कारण सापांमध्ये पिल्लं देणं हा प्रकार नाहीये, कारण ते सस्तन प्राणी नाहीये. बरोबर. तर सरपटणाऱ्या सगळ्या प्राण्यांमध्ये त्यातल्या काही काही जातीच्या प्राण्यांमध्ये किंवा सापांमध्ये असं दिलेलं आहे देवाने की ते अंडी देतात, पण ती अंडी पोटातच राहतात, ते पोटातच उबतात आणि काही दिवसानंतर डिरेक्टली पिल्लं जन्माला येतात. तर म्हणून काही खास करून वायपर कुळातले जे काही साप आहेत, घोणस, पुरस किंवा झाडांवरचे काही साप आहेत, हा. तर हे साप डिरेक्टली पिल्लांना जन्म देतात. पण याचा अर्थ असा नाही की ते अंडी देत नाही. अंडी आहेत ते त्यांच्या पोटात. पण मग याने काही अंड्यांच्या सेफ्टीसाठी काही जास्त ऍडव्हान्टेज असतो का? हो, सेफ्टी पण आहे. सेफ राहतात. दुसरी महत्वाची गोष्ट, त्या सापाची जर अंडी कुठे बाहेर जर राहिली तर बऱ्याचदा असं होऊ शकतं की ते बाकीचे प्राणी येऊन खाऊ शकतात. त्या गोष्टी पण होतात. ओके.